नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एखाद्या पदावलीचे मूल्य कसे शोधायचे ते शिकणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा गणित वापरून समस्या सोडवतो. जर आपल्याला ते कळत नसेल तरी उदाहरणार्थ, कल्पना करा की तुम्ही एका पार्टीची योजना आखत आहात. तुम्हाला किती सजावट खरेदी करायची आहे माहीत असणे आवश्यक आहे. जर प्रत्येक खोलीला विशिष्ट संख्येचे सजावटीची वस्तूची आवश्यकता असेल तर तुम्ही सर्व खोल्यांसाठी आवश्यक असलेली एकूण संख्या शोधण्यासाठी एका पदावलीचा वापर करू शकता. किंवा तुम्ही पुस्तके व्यवस्थित करण्याचा विचार करा. जर तुम्हाला माहित असेल की तुमच्याकडे किती शेल्फ आहेत आणि प्रत्येक शेल्फमध्ये किती पुस्तके ठेवावे येतील, तर तुम्ही एकूण किती पुस्तके व्यवस्थित करू शकता हे शोधण्यासाठी एका पदावलीची वापर करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण अक्षरे जसे की x, y किंवा z संख्यांनी कशी बदलायची आणि उत्तरे शोधण्यासाठी गणिताचा वापर कसा करायचा ते शिकू. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. बीजगणितीय पदावलीसाठी प्रमाणित स्वरूपांची संकल्पना समजून घ्या. बीजगणितीय पदावलीमध्ये मूल्ये कशी बदलायची आणि त्याचे निकाल कसे शोधायचे ते शिका. बीजगणितीय पदावली टप्प्याटप्प्याने कशी सोपी करायची ते समजून घ्या. सरळीकरणासाठी बीजगणितीय पदावलीच्या मध्ये समान पदकांचे गट कसे करायचे ते समजून घ्या. या धड्यातील कीवर्ड आहेत बीजगणितीय अभिव्यक्ती, मानक स्वरूप, चल, प्रतिस्थापन, सरळीकरण, संख्या संज्ञा, पदांचे अंश, उतरत्या क्रमाने, सहगुणांक. आता आपण पदाचे प्रमाणित रूप काय आहे ते पाहू. एखाद्या पदामध्ये जर पदांची मांडणी अशा प्रकारे केली असेल की पदांचे अंश उतरत्या क्रमाने असतील तर ती पद प्रमाणित रूपात असल्याचे म्हटले जाते. उदाहरणार्थ, y³ + 3y² + 4y + 8 आणि 3p² - 6p - 5. आता आपण पदावलीच्या किंमत कशी शोधायची हे पाहू. चला काही समस्या सोडवूया. उदाहरण पहिला. एक ची मूल्ये शोधा. 3 मीटर्स -5 साठी m = 3. उपाय दिलेले 3m - 5 आणि m = 3 टाकणे. m = 3 in 3m - 5 आपल्याला
याची किंमत मिळते 3m-5 दॅट इज 9-5 देतो 4. उदाहरण दुसरा. -3p² + 4p + 7 ची किंमत शोधा. p = 2. दिलेले -3p² + 4p + 7 आणि p = 2. वरील राशीमध्ये p = 2 ठेवल्यास आपल्याला मिळते -3 of 2 whole square + 4 × 2 + 7. देतो -3 × 4 + 4 × 2 + 7. देतो -12 + 8 + 7. equals to -12 + 15 equals to 3. उदाहरण तिसरा. जेव्हा a = 2 b = 3 असतात तेव्हा 2a² b + 2ab² + ab ची किंमत शोधा. उकल. दिलेले 2a² b + 2ab² + ab a = 2 b = 3 दिलेले. वरील राशीत a = 2 b = 3 ठेवल्यास आपल्याला मिळते 2 × 2 whole square × 3 + 2 × 2 × 3 whole square + 2 × 3. (2 × 4 × 3 + 2 × 2 × 9 + 6). (2 × 12 + 2 × 18 + 6) देतो 24 + 36 + 6 equals to 66. उदाहरण चौथा. 4 × 2y - 1 + 3y + 11 ही पदावली सोपी करा आणि y = 2 असल्यास मूल्य शोधा. उकल. दिलेले 4 × 2y - 1 + 3y + 11 आणि y = 2. प्रथम आपल्याला पदावली सोपी करायची आहे आणि नंतर पदावलीत y = 2 बदलून मूल्य मिळवायचे आहे. 4 × 2y - y + 3y + 11 देतो 8y - 4 + 3y + 11. (8y + 3y - 4 + 11) देतो 11y + 7.
आता पदावलीमध्ये y इक्वल्स टू 2 ठेवा. देतो 11 इंटू 2 प्लस 7, 22 प्लस 7 and equals to 29. उदाहरण 5. जर 2y² प्लस y मायनस p चे मूल्य 5 असेल आणि y इक्वल्स टू 1 असेल तर p चे मूल्य किती असावे? उकल 2y² प्लस 5y मायनस p इक्वल्स टू 5 आणि y इक्वल्स टू 1 दिले तर या पदावलीमध्ये y ची किंमत बदलल्यास आपल्याला 2y² प्लस y मायनस p इक्वल्स टू 5 देतो 2 इंटू 1 होल स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 मायनस p इक्वल्स टू 5. टू प्लस 1 मायनस p इक्वल्स टू 5. minus p is equal to 5. Minus p is equal to 5 minus 3. Minus p is equal to 2. देतो p equals to minus 2. उदाहरण 10 minus 3b minus 4 minus 5a ही पदावली सोपी करा आणि जर a equals to minus 1 b equals to minus 2 असेल तर त्याची किंमत शोधा. उपाय 10 minus 3b minus 4 minus 5a a equals to minus 1 आणि b equals to minus 2. दिले तर प्रथम आपल्याला पदावली सोपी करायची आहे. नंतर मूल्य मिळवण्यासाठी पदावलीतील a आणि b मूल्ये बदलायची आहेत. 10 minus 3b minus 4 minus 5a 6 minus 3b minus 5a. आता a is equal to minus 1 b equals to minus 2 बदला. Six minus 3 into minus 2 minus 5 into minus 1. Six plus 6 plus 5. देतो 17. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. जेव्हा एखाद्या पदातील पदे त्यांच्या घातांच्या उतरत्या क्रमाने असतात तेव्हा पद प्रमाण स्वरूपात असते. बीजगणितीय पदाचे मूल्य शोधण्यासाठी चलाचे मूल्य पदात बदला आणि सरलीकृत करा. पदी सोडवताना सरलीकृत करण्यासाठी आणि गणना सुलभ करण्यासाठी समान पदांचे गट करा.